नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आणि खरं तर या कार्यक्रमामध्ये आपण आरोग्याशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करत असतो. आज देखील अशाच एका महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत. विषयाचं नाव आहे वंध्यत्व आणि त्यावरील आधुनिक उपचार पद्धती. आणि याविषयी आपल्याला माहिती देतील डॉक्टर नंदिता पालशेतकर मॅम. सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यानंतर या विषयाला सुरुवात करूया. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. खरं तर डॉक्टर नंदिता पालशेतकर या आत्मविश्वासानं आणि समर्पण भावनेनं कार्य करत आहेत. आपल्या यशस्वी घोडदौडीत त्यांना नवनवीन आदर्श निर्माण केलेली आहे. त्यांच्या कामाचा धडाका, कामाचा वेग अफाट आहे. हजारो वंध्यत्व असणाऱ्या जोडप्यांसाठी आशेचा किरण असणाऱ्या एक्सपर्ट डॉक्टर नंदिता या 12 ब्लूम IVF केंद्राच्या संचालिका आहेत. मागील 29 वर्षाहून अधिक काळ त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. लीलावती हॉस्पिटल आणि DY पाटील हॉस्पिटल, नवी मुंबई आदी वैद्यकीय संस्थांमध्ये ते कार्यरत आहेतच. आणि IVF सोसायटी ऑफ इंडियाच्या त्या प्रेसिडेंट देखील आहेत. त्यांनी 1000हून अधिक भाषणं दिली आहेत. 100हून अधिक चॅप्टर्स आणि पेपर्समध्ये योगदान दिलंय. 13 पुस्तकांमध्ये ते संपादित त्यांनी केलेलं आहे. 33हून अधिक व्याख्यानं त्यांनी आतापर्यंत दिलेली आहेत. आता आपण विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, IVF आजच्या परिस्थितीमधला असं म्हणता येईल सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. मला सुरुवातीला अगदी सिंपल आणि फॉर्मॅटमध्ये जाणून घ्यायचं आहे की IVF म्हणजे नेमकं काय असतं? IVF म्हणजे एका बाळाची बाळ आम्ही तयार करतो शरीराच्या बाहेर. अच्छा. ओके. नॉर्मली काय असतं की एक स्त्रीबीज असतं ते अंडकोशातून रिलीज होतं, म्हणजे ओव्हरीमधनं रिलीज होतं आणि ते फॅलोपियन ट्यूबमध्ये येतं. त्याला आम्ही गर्भनलिका, आता काय थोडं इंग्लिश मराठी बोलायलाच पाहिजे मला, आता कळणार नाही. आणि मग त्यावेळेस जर शारीरिक संबंध आला तर शुक्राणू किंवा स्पर्म्स डिपॉझिट होतात योनी मार्गात आणि मग त्याचं मिलन होतं त्या फॅलोपियन ट्यूबमध्ये आणि ते बाळ तयार होतं फॅलोपियन ट्यूबमध्ये. अच्छा. आणि मग हे बाळ युट्रसमध्ये वाढतं. तर IVFमध्ये आम्ही काय करतो की हे बाळ आम्ही तयार करतो लॅबॉरेटरीमध्ये. म्हणजे आम्ही भरपूर स्त्रीबीज तयार करतो. एखाद्या मुलीला नॉर्मली दर महिन्याला एकच तयार असतं, पण आम्ही औषधं इंजेक्शन्स देऊन 10 ते 12 स्त्रीबीज तयार करतो त्या पर्टिक्युलर सायकलमध्ये. आणि मग आम्ही तिला ॲनेस्थीसिया देऊन योनी मार्गातून सुई वापरून आणि सोनोग्राफीची मदत वापरून, अल्ट्रासाऊंडची मदत वापरून आम्ही ती स्त्रीबीज काढतो. मग स्त्रीबीज ती IVF लॅबॉरेटरीमध्ये दिली जातात. आणि ॲक्च्युली एक डिश असते, टेस्ट ट्यूब नसते, डिश असते. डिशमध्ये आम्ही स्त्रीबीज आणि शुक्राणूचं मिलन करतो. अच्छा. आणि त्याच्यातनं ते बाळ तयार होतं आणि मग ते बाळ अलगदपणे उचलून आम्ही गर्भाशयात सोडतो. अच्छा, म्हणजे एकूणच ही प्रोसेस आहे. डॉक्टर, सध्याच्या परिस्थितीमध्ये फिमेल किंवा मेल म्हणजे अर्थात महिला आणि पुरुषांचं जे IVFचं पर्सेंटेज आहे, इन्फर्टिलिटीचं पर्सेंटेज आहे, ते किती आहे त्या संदर्भात सांगा. नॉर्मली तुम्ही पाहिलं तर फक्त बायकांच्यात प्रॉब्लेम असला तर अबाउट 30% बायकांच्यात प्रॉब्लेम असतो. अच्छा. नुसतं पुरुषांचं बघितलं तर 30%. 10% मध्ये पुरुष आणि स्त्रियांमध्ये दोघांमध्येही प्रॉब्लेम असतो. आणि 10% पेशंट्स तर असे असतात ज्याच्यामध्ये आम्हाला काही कारण मिळत नाही, सगळं नॉर्मल असतं. अच्छा. त्यानंतर देखील आणि त्यात देखील त्याच्यावर देखील त्यांना मूल होत नाही. त्यामुळे जेव्हा एखादं कपल माझ्याकडे येतं तेव्हा हजबंड आणि वाईफ दोघांनाही एकत्र इन्व्हेस्टिगेट करणं फार महत्त्वाचं आहे. तुला माहिती आहे 1957च्या आधी माहीत पण नव्हतं की पुरुषात वंध्यत्व असतं. सिमेन अनालिसिसच नव्हतं. आम्ही साधं शुक्राणूचा तपास करतो आता, पण ते 1950च्या आधी माहीतच नव्हतं. खरंय. आणि त्यामुळेच अनेक प्रॉब्लेम्स देखील क्रिएट व्हायचे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे निश्चितच. डॉक्टर, जनरली ICSI या संदर्भात देखील बोललं जातं. ICSI आणि IVF यामधला नेमका फरक काय आहे? आय थिंक तुझी प्रश्नावळी फार चांगली, म्हणजे अशी एकामागे एक येते. तू IVF विचारलं. IVFचा ॲडव्हान्स्ड फॉर्म इज ICSI. अच्छा. म्हणजे काय की ज्या पुरुषांमध्ये प्रॉब्लेम्स असतात, ज्यांचे शुक्राणू वीक असतात किंवा शुक्राणूंची जी गती असते ती वीक असते, किंवा शुक्राणूंचा नंबर जे नॉर्मल माणसात 15 मिलियन स्पर्म्स असतात पर ml. तर तो नंबर कमी असला किंवा गती कमी असली किंवा ॲबनॉर्मल स्पर्म्स असले, 2 डोकी, 2 शेपट्या, किंवा डोकं फार लांब आहे, डोकं गोल आहे, अशा
प्रॉब्लेमसाठी म्हणजे मेल इन्फर्टिलिटी जे आम्ही म्हणतो की पुरुषांच्या वंध्यत्वावर मात करण्यासाठी ICSI ही टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली. ह्याच्यामध्ये आम्ही एक मशीन वापरतो. त्याच्यात आम्ही ते स्त्रीबीज पकडतो त्या मशीनमध्ये आणि एक शुक्राणू उचलून त्याच्यात इंजेक्ट करतो. म्हणजे तो एक स्पर्म एका अंड्याच्या आत इंजेक्शननी आम्ही आत सोडतो आणि मग ते अंड जे असतं ज्याच्यात शुक्राणू सोडलेला असतो तो इन्क्युबेटरमध्ये ठेवतो आणि मग त्याचं ते एम्ब्रिओ किंवा बाळ तयार होतं आणि मग तो एम्ब्रिओ घेऊन आम्ही परत गर्भाशयात टाकतो जिथे तो 9 महिने वाढतो. सो IVF मध्ये आम्ही एका डिशमध्ये अंड आणि स्पर्म्स ठेवतो. स्पर्म्सना स्वतःहून काम करावं लागतं. पण ICSI आम्ही एकच स्पर्म घेऊन आत सोडतो. तर बरेचसे पेशंट्स आहेत ज्यांच्याकडे स्पर्म्स बिलकुल नसतात तर आम्ही त्यांच्या टेस्टीजमध्ये जाऊन स्पर्म्स देखील काढतो. अच्छा, म्हणजे ही एका प्रकारे IVF पेक्षा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. डॉक्टर, आधुनिक उपचार पद्धतींसंदर्भात आज आपण बोलणार आहोत. अर्थात त्यावर तुम्ही अभ्यास देखील खूप केलेला आहे आणि त्या संदर्भात देखील आपण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगणारच आहोत. मला सुरुवातीला सिम्पल IVF ट्रीटमेंट काय असते त्या संदर्भात सांगा. तर नॉर्मली IVF कुठल्या पेशंट्सना लागते? ज्यांना मूल होत नसतं सिम्पल ट्रीटमेंटनी म्हणजे IUI वगैरे किंवा ज्यांच्या ट्यूब्स ब्लॉक्ड आहेत किंवा ज्यांची स्त्रीबीजं कमी आहेत. आपल्या भारतात हल्ली ॲक्सेलरेटेड एजिंग म्हणतात. म्हणजे मुलींच्या ओव्हरीज फार लवकर डिप्लिशनमध्ये जात आहेत. अच्छा. प्रॉबेबली बिकॉज ऑफ स्ट्रेस, बिकॉज ऑफ पोल्युशन, बिकॉज ऑफ ऑटो इम्युनिटी अशा अनेक कारणं आम्हाला आढळून येत आहेत आणि त्याच्यामुळे IVFकडे वळावं लागतंय. तर IVFमध्ये पेशंट जेव्हा दाम्पत्य माझ्याकडे येतं तेव्हा आम्ही त्या मुलीचे आणि मुलाचे दोघांचे टेस्ट केले जातात. ब्लड टेस्ट केले जातात. मुलीचे सोनोग्राफी केली जाते आणि मुलाचं शुक्राणू टेस्ट केले जातात आणि मग त्याच्यानंतर आम्ही तिला इंजेक्शन्स चालू करतो. नॉर्मली हे इंजेक्शन्स साधारण 8 ते 10 दिवस घ्यावे लागतात जेव्हा ती जी स्त्रीबीजं असतात ती परिपक्व होतात आणि मग त्याच्यानंतर एक इंजेक्शन दिलं जातं आणि तिला ॲडमिट केलं जातं. सो सपोजिंग इंजेक्शन 8 वाजता दिलेलं आहे तर आम्ही ॲडमिट करतो 6 वाजता. ॲक्च्युली 10 वाजता इंजेक्शन देऊन 6 वाजता ॲडमिट करून 8 वाजता जातो आणि ती स्त्रीबीजं बाहेर काढतात. म्हणजे बिटवीन 34 to 36 आवर्स ऑफ द इंजेक्शन आम्हाला ती स्त्रीबीजं बाहेर काढावी लागतात. आणि जेव्हा ती स्त्रीबीजं लॅबॉरेटरीमध्ये आम्ही देतो त्याच वेळेस शुक्राणू आणि स्त्रीबीजाचं मिलन केलं जातं. IVFमध्ये जसं मी बोलले डिशमध्ये केलं जातं आणि ICSI किंवा ICSI मध्ये आम्ही ॲक्च्युली इंजेक्ट करतो. अच्छा. आणि मग त्याच्यानंतरचा प्रोसिजर काय आहे की हे स्त्रीबीज जे इंजेक्ट केलेलं आहे त्याला आम्ही इन्क्युबेटरमध्ये ठेवतो. इन्क्युबेटर हा शरीरासारखा एन्व्हायरमेंट असतं. म्हणजे pH, टेम्परेचर, जे खाद्यपदार्थ लागतात, कल्चर, मीडियाज वगैरे हे सगळं जसं शरीरात असतं तसंच एन्व्हायरमेंट आम्ही क्रिएट करतो आणि त्याच्यात 2-3 दिवस वाढवतो. तिसऱ्या दिवशी मग ही 2 किंवा 3 बाळं घेऊन अलगदपणे पिशवीत सोडतो. त्याला एम्ब्रिओ ट्रान्सफर असं म्हणतात. अच्छा. आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर केल्यानंतर 12 ते 14 दिवसात आम्हाला कळतं ती पेशंट प्रेग्नंट आहे की नाही. सध्या जर तुम्ही 35च्या आतल्या असाल तर 50% सक्सेस रेट आहे. अच्छा, म्हणजे हा एकूणच सक्सेस रेट 30 च्या अंडर असेल, 35चा अंडर असेल तर तो आहे. एक लक्षात ठेवलं पाहिजे की ही ट्रीटमेंट जी आहे ही रेपिटेटिव्ह ट्रीटमेंट आहे. म्हणजे वन टाइम ट्रीटमेंट नाही आहे. त्यामुळे तुम्हाला कधी कधी नेगेटिव्ह आली तर परत करावी लागते. तर 3-4 वेळा, 5 वेळा, 6 वेळा पण करू शकता. मी पुढचा प्रश्न तोच विचारणार होते की सक्सेस रेट किती आहे ह्याचा. या सक्सेस रेट इज अबाउट 50%. अच्छा. आणि पण क्युम्युलेटिव्ह सक्सेस रेट जे आम्ही बोलतो म्हणजे 3 सायकल, 4 सायकल, 5 सायकल, 6 सायकल. तर जर गुड प्रोग्नोसिस पेशंट जे आम्ही म्हणतो की यंग मुलगी आहे, तिचं ओव्हेरियन रिझर्व चांगलं आहे, स्पर्म फॅक्टर पण फारच खराब नाही, 1 or 2 मिलियन वगैरे असं नाही, तर 5 मिलियन 10 मिलियन वगैरे आहे, तर अशा पेशंट्समध्ये आणि युट्रस चांगला असेल तर अशा पेशंट्समध्ये 4 सायकल्समध्ये 90% पेशंट्स घरी बाळ घेऊन जातात. अच्छा. आणि पुअर प्रोग्नोसिस पेशंटमध्ये 6 सायकल्समध्ये 60% रिझल्ट आहे. त्यामुळे ही परत परत करणं फार महत्वाचं आहे आणि निराश न होणं फार महत्वाचं आहे. अर्थात. डॉक्टर, फॉर एक्झाम्पल आता हे जे ट्रीटमेंट आहेत हे आपण मुंबईमध्ये करतोय,
जर मुंबई बाहेरील एखादा पेशंट असेल आणि त्यांना हे ट्रीटमेंट करायचे असतील तर त्यांना मुंबईमध्ये येऊन किती दिवस स्टे करावा लागतो किंवा ही ट्रीटमेंट एकूणच किती दिवस असते? आय थिंक हा प्रश्न फार चांगला आहे, कारण कोविडने आपल्याला बरंच काय काय शिकवलं आहे. त्यामुळे हल्ली बरंच काय काय व्हिडिओ कन्सल्टेशन्सवर होतं. तर पूर्वी कसं होतं की आम्ही 5 दिवस पेशंट्सना मुंबईच्या बाहेर ठेवायचो, पण कोविडमध्ये पेशंट्सना जमायचं नाही, लांब लांब बसायचे पेशंट्स. त्यामुळे आम्ही सोनोग्राफी लोकली करायचो आणि इंजेक्शन्स त्यांना डिलिव्हर करायचो. त्यामुळे आता ॲक्च्युली पेशंट आम्हाला दुसऱ्या दिवशी येतो भेटायला. बाहेरगावचा पेशंट असला तर आम्ही व्हिडिओ कन्सल्टेशन करतो, पण दुसऱ्या दिवशी आल्यानंतर 6व्या दिवसाची 8व्या दिवसाची जी सोनोग्राफी असते ती आम्ही लोकली करू शकतो. आणि मग त्या पेशंटला शेवटच्या सोनोग्राफीच्या दिवशी आम्ही बोलू शकतो. म्हणजे साधारण 2, 6, 8 आणि 10 अशा ह्या 4 सोनोग्राफीज असतात. तर दुसरी आणि 10वी सोनोग्राफी ॲटलिस्ट आमच्याकडे झाली पाहिजे. सगळ्या झाल्या तर बरंच आहे, पण बाहेरगावच्या पेशंट्सला नॉर्मली आम्ही 8व्या किंवा 10व्या सोनोग्राफीला मुंबईला बोलवतो. म्हणजे त्यांना 4-5 दिवस किंवा जास्तीत जास्त 8 दिवस राहावं लागतं. अच्छा, ठीक आहे. आणि डॉक्टर, जनरली आता तुम्ही सुरुवातीला मला सिंपल IVF काय असतं त्या संदर्भात सांगितलं होतं. आता मला IVF मध्ये ज्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज वापरण्यात येत आहेत, खरं तर त्या टेक्नॉलॉजीजची माहिती आपल्या प्रेक्षकांना होणं खूप गरजेचं आहे, कारण आता टेक्नॉलॉजीज वेळेनुसार बदलत चाललेल्या आहेत. तर त्या टेक्नॉलॉजीज कोणकोणत्या आहेत ज्या IVF मध्ये वापरल्या जात आहेत? आय थिंक अब्दुल कलामनी फार छानपैकी म्हणलेलं की टेक्नॉलॉजी हे एक बून आहे. बून म्हणजे काय ग मराठीत? एक बून आहे, म्हणजे इट्स अ गिफ्ट टू मेडिसिन. अच्छा. मेडिसिनसाठी इट्स रिअली फॅन्टॅस्टिक. अँड आय थिंक टेक्नॉलॉजी मेडिसिनमध्ये सगळ्यात फायदा देते. तर वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज पहिल्यापासून जे आलेल्या आहेत, लेझर वापरतो आम्ही. लेझर जो आहे तो डोळ्याचा लेझर जो असतो ना त्याच्यापेक्षाही तो फाईन लेझर असतो. मग त्याच्यानंतर मी जसं बोलले की इन्क्युबेटर असतो, तर इंडिव्हिज्युअलाइज्ड इन्क्युबेटर्स आहेत. म्हणजे प्रत्येक एका पेशंटला एक इन्क्युबेटर, इंडिव्हिज्युअल इन्क्युबेटर. मग अजून एक आता इन्क्युबेटर आला आहे जो ज्याला आम्ही एम्ब्रिओस्कोप बोलतो. तुम्ही तुमचा फोन उघडला आणि फोटो कॅमेरा उघडला तर त्याच्यात टाईम लॅप्स म्हणून असा एक येतो. आणि म्हणजे काय, दर 15 मिनिटाला तो एक फोटो काढतो. तर तो तुम्ही टाईम लॅप्सवर तुमचा कॅमेरा ठेवला तर दर 15 मिनिटाला तो फोटो काढणार आणि त्याची फिल्म बनते. तसं आमच्या ह्याच्यात टाईम लॅप्स फोटोग्राफी आम्ही भ्रूण किंवा एम्ब्रिओ किंवा एगची करतो. आणि ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स हल्ली आमच्या लाईनमध्ये चिकार आलेला आहे. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून आम्ही सिलेक्ट करू शकतो की बाबा हा एम्ब्रिओ सगळ्यात चांगला आहे, त्याच्यातून बाळ होण्याची शक्यता सगळ्यात जास्ती आहे. तर त्याला आम्ही एम्ब्रिओस्कोप म्हणतो आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हल्ली आम्ही वापरतो. दुसरं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स इवन स्त्रीबीज किंवा एम्ब्रिओ ब्लास्टोसिस म्हणजे 5व्या दिवसाचं जे बाळ असतं त्याच्यासाठी देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे. म्हणजे प्रत्येक एग किंवा प्रत्येक एम्ब्रिओला आम्हाला रिपोर्ट येतो की ह्याचा चान्स एवढा आहे, हा चांगला आहे की नाही. सो इट्स रिअली चेंज द होल टेक्नॉलॉजी. अजून एक रिअली व्हेरी गुड टेक्नॉलॉजी जी आलेली आहे म्हणजे पुरुषाच्या वंध्यत्वावर. अच्छा. की जो स्पर्म असतो तो आम्ही नॉर्मली 200-300 टाइम्स मायक्रोस्कोपवर मॅग्निफाय केला जातो. ही जी IMSI टेक्नॉलॉजी आहे त्याच्यात आम्ही 7200 टाइम्स तो स्पर्म एनलार्ज करतो. आणि त्याच्यावरनं कळतं, जसं मी बोलले 2 डोकी आहेत का, शेपटी आहे का, तर ते डोकं ॲक्च्युली मेजर करतो, लेंथ, ब्रेथ, की त्याची उंची किती आहे, त्याची लांबी किती आहे, आणि त्याप्रमाणे तो सिलेक्ट करतो स्पर्म की बाबा तो नॉर्मल आहे. आणि त्याची जर लांबी उंची व्यवस्थित असली तर तो स्पर्म चांगला असतो आणि एम्ब्रिओ देऊ शकतो. तर ती एक नवीन टेक्नॉलॉजी आली. दुसरी म्हणजे फार टेक्निकल हे आहेत, पण जेनेटिक डायग्नोसिस हे फार महत्त्वाचं आहे. तर जेनेटिक डायग्नोसिस म्हणजे काय, तुमचे जे शरीरातल्या जीन्स आहेत, क्रोमोझोम्स आहेत, ते आम्ही डायग्नोस करू शकतो त्या बाळात. तर काय व्यंग असलं तर म्हणजे काही फॅमिलीजमध्ये काही प्रॉब्लेम्स असतात, तर ते आम्ही एलिमिनेट करू शकतो तुमच्या फॅमिलीतले, म्हणजे मुलाला नाही होणार. अच्छा, असं करू शकतो. अनेक वेळा फॅमिली प्रॉब्लेम्स
पुढे देखील काही थॅलेसिमिया, सिकल सेल तुम्ही तुमच्या मुलाला देऊ शकता. तर ते आम्ही एम्ब्रिओ मध्ये बघू शकतो की हा एम्ब्रिओ चांगला आहे बाबा, त्याच्यात काय नाहीये, तर तो टाका तिच्यात. अच्छा. ज्या एम्ब्रिओला ती जेनेटिक डिफेक्ट आहे तो टाकू नका. तर पूर्वी काय करायचो आम्ही, बायोप्सी करायचो, म्हणजे असा एक तुकडा लेझरनी कापून 5-6 सेल्स त्यातनं काढायचो आणि ते टेस्टिंगला द्यायचो. पण आता 3 वर्षापूर्वी आम्ही एक टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस केली आहे जिथे तुकडा काढावाच नाही लागत. तो एम्ब्रिओ ज्या मीडियामध्ये असतो, ज्या डिशमध्ये असतो, त्या डिशमधलं फक्त पाणी घेतो, म्हणजे मीडिया. पाणी म्हणजे मी सिम्पल लँग्वेजमध्ये बोलते, तो मीडिया घेतो किंवा पाणी घेतो आणि ते आम्ही अनालाइज करतो. इतकं ॲडव्हान्स झाले जेनेटिक टेस्टिंग, त्याला नवीन बोलतात नेक्स्ट जेन सिक्वेन्सिंग प्लॅटफॉर्म. आणि त्याच्यामुळे आय मीन आता असं वाटतं की लॅब आमची स्पेसक्राफ्ट आहे. अच्छा. निश्चितच डॉक्टर, खरं तर एग फ्रीजिंग आणि त्या व्यतिरिक्त आणखीनही अनेक गोष्टी आहेत ज्या संदर्भात मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण इथे थांबतोय, तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. IVF उपचार पद्धती काय काय आहेत, कशा असतात आणि एकूणच त्यावर आधुनिक उपचार पद्धती कोणत्या आता आलेल्या आहेत त्या संदर्भात आज आपण माहिती घेतोय. डॉक्टर आहेतच आपल्यासोबत. डॉक्टर, एग फ्रीज करणं सध्याच्या परिस्थितीमध्ये अनेक जण करतायत आणि अनेकांना खरं तर ह्या संदर्भात अजूनही माहिती नाही आहे. आणि आपल्याला जसं माहिती आहे की ज्या मिस वर्ल्ड राहून चुकलेल्या आहेत, डायना आहेत, त्यांनी देखील तुमच्याकडे ट्रीटमेंट घेतलेली आहे. मला सुरुवातीला जाणून घ्यायचं की ही ट्रीटमेंट नेमकी काय असते, कशी केली जाते? बेसिकली ही जी टेक्नॉलॉजी आहे भावना, ही एग फ्रीजिंगची आहे. आणि एग फ्रीजिंग ॲक्च्युली सुरुवात झाली या जगात फॉर कॅन्सरच्या पेशंट्ससाठी. अच्छा. कारण माझ्याकडे आता बरेच पेशंट्स येतात कॅन्सरचे, ज्यांना दे फॉट कॅन्सर, त्यांनी मात केलाय कॅन्सरवर आणि मग त्यांचं लग्न होतं आणि त्यांना मुलं पाहिजे असतात. आणि कॅन्सरची ट्रीटमेंट जे औषधं असतात, किमोथेरपी, रेडिओथेरपी, त्याच्यामुळे ओव्हरीज डॅमेज होतात. आणि जेव्हा ते येतात तेव्हा त्या प्रीमॅच्युअर मेनोपॉजमध्ये असतात पेशंट्स, आणि मग त्यांच्याकडे स्त्रीबीजं नसतात, त्यामुळे त्यांना आम्हाला एक डोनेशन करावं लागतं. तर त्याच्यासाठी आम्ही आधुनिक प्रकारे त्यांची स्त्रीबीजं कॅन्सरची ट्रीटमेंट घेण्याच्या आधी आम्ही काढतो. ती स्त्रीबीजं काढून आम्ही फ्रीज करून ठेवतो बँकेत, आणि मग ते ट्रीटमेंटसाठी जातात आणि ते ट्रीटमेंट घेतात. त्यांची ओव्हरी वगैरे प्रॉब्लेम्स जे काय होतात, आणि त्याच्यानंतर जेव्हा ते त्या कॅन्सरवर मात करून येतात तेव्हा आम्ही ही स्त्रीबीजं घेतो आणि बाळ तयार करतो आणि त्यांना प्रेग्नंट करतो. इनफॅक्ट आता लेटेस्ट टेक्नॉलॉजी असं आहे की आम्ही फुल ओव्हरी मी काढून ठेवू शकते आणि फ्रीज करू शकते. तर जी डायना हेडनची तू बोलली केस, ती फार छान आहे, कारण इट्स विमेन एम्पॉवरमेंट. मुलींना एक कर्तबगारी आहे आज, त्यांना शिकायचं आहे, त्यांना करिअर्स बनवायचे आहेत. आणि कधी कधी जो मुलगा त्यांच्या स्वप्नातला राजकुमार असतो तो मिळत नाही. त्यामुळे कुठल्याही मुलाबरोबर कसं आई वडील कसे सांगतात, बाबा तुझं वय होत चाललंय, तू लग्न आता लवकर एवढी चूजी नको होऊस, की लवकर कर, कारण काय मग नंतर मग मूल व्हायला कठीण जातं. तर हा फॅक्ट आहे की बायकांचा एक बायोलॉजिकल क्लॉक असतो की ज्यांनी आढळलंय की 35 नंतर तो चान्सेस ऑफ प्रेग्नन्सी फार कमी कमी होत जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इवन बाळातले जे व्यंग असतात, म्हणजे मेंटल रिटार्डेशन, डाऊन सिंड्रोम वगैरे, ते सगळे वाढत जातात जसं तुमचं वय वाढत जातं. 35ला हार्डली 1 in 1500 वगैरे होतात, पण 40 नंतर 1 in 100 होतात, आणि 45 नंतर तर 1 in 20 होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला नक्कीच मूल झालं पाहिजे. ते जितकं लवकर होईल तितकं चांगलं असतं. पण एज्युकेशन, करिअर किंवा पार्टनर नाही मिळाला त्यामुळे मुली हल्ली लवकर लग्न होत नाही किंवा लवकर मुलं करत नाही. जरी लग्न झालं असलं तरी त्यांचं घर तयार नसतं, त्यांचे करिअर्स टेक ऑफ असतात. तेव्हा तुम्ही फर्टिलिटी फ्रीज करू शकता. क्या बात आहे. खरं तर ही एक चांगली टेक्नॉलॉजी आहे त्यांच्यासाठी ज्यांना खरं तर अगदी जी वेळ आहे त्याच्यामध्ये फ्युचरचा विचार करायचा नसेल, सो ते थोडंसं पुढे विचार करू शकतात. आणि त्यासाठी एक फ्रीज ही एक उपचार पद्धती अत्यंत योग्य
आहे आणि अर्थात त्या संदर्भात देखील तुम्ही सविस्तर माहिती दिली. डॉक्टर, तुम्ही इथं आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. या कार्यक्रमात मी आता इथंच थांबते. त्याच्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त झी 24 तास आणि राहा एक पाऊल पुढे. नमस्कार. हरी संसार बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे झी 24